ज्ञानपीठ आहे श्री सद्गुरू वामनराव पै यांनी तयार केलेली जीवनविद्या आणि त्या ज्ञानपीठातील हे शिल्प आहे. तर मी आता सुरू करते. तर या शिल्पात एक एक स्टेज दाखवले आहे की माणसाची कशी प्रगती होते, तर त्यानुसार हे सगळं शिल्प तयार केलेलं आहे. सर्वप्रथम नमस्कार. माझं नाव स्वप्ना शिरंवार आहे आणि मी थँक्यू म्हणते आसावरीला मला संधी दिली इथे वाचन करण्याची. आता मी वाचनाची सुरुवात करते. मी आज तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा दिव्य संदेश देणारे विश्वसंत सद्गुरू श्री वामनराव पै यांचा अमृत मंथन या ग्रंथातील सुख आणि दुःख हे प्रकरण वाचणार आहे. तर वाचनाची सुरुवात करण्यापूर्वी मी सद्गुरूंनीच निर्माण केलेली विश्वकल्याणकारी विश्वप्रार्थना म्हणून सुरुवात करते. तर हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. तर मी आता वाचनाला सुरू करते. तर प्रकरणाचं नाव आहे सुख आणि दुःख. जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य हा मरेपर्यंत जगतो व जगत असताना त्याची जीवन नौका सुखदुःखांच्या लहरीवर हेलावत असते. प्रत्येकजण सुख मिळवण्याचा व दुःख टाळण्याचा कसून प्रयत्न करत असतो. परंतु सामान्य माणसाचा अनुभव असा की हा प्रयत्न करीत असता सुख जाते दूर, दुःख मात्र पदरात पडते. वास्तविक सुखदुःखाला कारण आपले कर्मच असते. परंतु सुख मिळाल्यास माणूस त्याचे श्रेय स्वतःकडे घेतो व दुःख प्राप्त झाल्यास त्याची जबाबदारी तो कुणा दुसऱ्यावर तरी ढकलतो. पापाचे फळ दुःख व पुण्याचे फळ सुख असे सुखदुःखाचे सरळ गणित आहे. परंतु माणसाच्या मर्यादित आयुष्यामुळे त्याने केलेल्या अमर्यादित कर्मांच्या पाप पुण्याचे हिशोब त्याला त्याच आयुष्यात चुकते करता येत नाही. याचा प्रत्यक्ष परिणाम असा होतो की पुण्य करून सुद्धा दुःख व पाप करून सुद्धा सुख मिळाल्याचे दृश्य माणसाच्या आयुष्यात अनुभवाला येते. वास्तविक हे दृश्य अत्यंत फसवे आहे. जसे बी तसे झाड. इतकेच नव्हे तर त्या झाडाला फळ केव्हा येणार हे सुद्धा त्या बीच्या जातीवर अवलंबून असते. काही झाडे 1 वर्षात तर काही झाडे 200 वर्षानंतर सुद्धा फळं देणारी आहेत. या 2 प्रकारच्या झाडांमध्ये कमी जास्त काळात फळ देणारी अनेक प्रकारची झाडे असतात. त्याचप्रमाणे माणसाच्या हातून जी कर्मे घडतात ती निरनिराळ्या जातीची असतात. म्हणून त्यांना येणारी फळे सुद्धा कमी जास्त काळात निर्माण होतात. समजा एखादा मनुष्याचे आयुष्य फक्त 30 वर्षाचे आहे, पण त्याने केलेल्या कर्मांच्या जाती अशा आहेत की ती कर्मे 50 वर्षानंतर फळं देतील. अर्थात 30 वर्षाचे आयुष्य असल्यामुळे त्याच आयुष्यात त्याला 50 वर्षानंतर फळणाऱ्या कर्मांची बरी वाईट फळे चाखता येणार नाहीत. आता ही फळांची बाकी जी उरली आहे ती तर त्याने भोगलीच पाहिजे. कारण क्रिया तशी प्रतिक्रिया, ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट हा निसर्गाचा नियम आहे. त्यासाठी त्याला त्या कर्मांची फळे पुढे येणाऱ्या जन्मात भोगावी लागतात. नवीन जन्म व भोग मागील जन्मातील कर्मफळाचा यांचा परस्पर मेळ सामान्य माणसाला न घालता आल्यामुळेच त्याच्या जीवनात वैचारिक गोंधळ निर्माण होतो. इथे एक मुद्दा उपस्थित होण्याचा संभव आहे व तो म्हणजे मागील जन्मात घडलेल्या कर्मांची जबाबदारी या चालू जन्मात का? तर याला उत्तर एवढेच की
काल केलेल्या बऱ्या वाईट कर्मांची जबाबदारी आज व आज केलेल्या कर्मांची जबाबदारी उद्या याप्रमाणे माणसालाच घ्यावी लागते. त्याचप्रमाणे आधीच्या जन्मातील कर्मफळ भोग सध्याच्या म्हणजे चालू जन्मात माणसाला भोगावाच लागतो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की सुखाचा भोग घेताना मनुष्याचा पुण्याचा क्षय होतो व दुःख भोगानंतर पापाचा क्षय होतो. सुखाच्या परिस्थितीत जगत असताना सामान्यपणे माणूस उर्मट व उन्मत्त होतो व दुसऱ्यांचा अपमान व तिरस्कार करण्यात त्यांना त्रास देण्यात त्याला एक प्रकारचा आसुरी आनंद होतो. त्यामुळे आज सुखी असणाऱ्या माणसाचा एका बाजूने पुण्यक्षय होतो तर दुसऱ्या बाजूने त्याचा पापसंचय होतो व गाठी असलेल्या पुण्याचा क्षय झाल्यावर त्याच्यावर एकामागून एक दुःखाचे आघात होऊ लागतात. याच्या उलट दुःखाच्या दुःस्थितीत जगत असताना अपवादात्मक उदाहरणे सोडल्यास माणूस सहजच नम्र व विनयशील होतो व इतरांप्रमाणे त्याला आदर व आपलेपणा वाटतो. त्यामुळे आज दुःखात असणाऱ्या माणसाचा एका बाजूने पापक्षय होतो व दुसऱ्या बाजूने पुण्यसंचय होतो व गाठी असलेल्या पापांचा क्षय झाल्यानंतर त्याच्या जीवनात एकामागून एक सुखाचे प्रसंग येऊ लागतात. अशा रीतीने सुखदुःखाच्या पाठशिवणीचा खेळ माणसाच्या जीवनात सदैव सुरू असतो आणि म्हणूनच दुःखाच्या दुःस्थितीत माणसाने प्रतिकूल परिस्थितीने खचून न जाता व नम्र व विनयशील राहून अनुकूल परिस्थितीची शांतपणे वाट पाहणे त्याच्या हिताचे असते. त्याचप्रमाणे सुखाच्या सुस्थितीत माणसाने उर्मट व उन्मत्त न होता अनुकूल परिस्थितीच्या उपभोगाने होणारा पुण्यक्षय लक्षात घेऊन तो जनसेवेच्या किंवा उपासनेच्या द्वारा भरून काढण्याचा सतत प्रयत्न करणे त्याच्या हिताचे असते. सर्व उपासनेत नामस्मरण ही उपासना श्रेष्ठ व सुलभ असून तिच्याद्वारे अगणित पुण्याची प्राप्ती करून घेता येते. म्हणून पुण्यक्षय भरून काढण्यासाठी व पुण्य वाढवण्यासाठी नामस्मरणाचा छंद लावून घेणे आपल्या हिताचे आहे. पुण्यक्षय भरून काढण्यासाठी आणखी एक सुलभ व उत्कृष्ट उपाय आहे. तो म्हणजे मनाने कोणाचेही वाईट न चिंतणे व इतरांचे कल्याण व्हावे असे मनापासून वाटणे. चिंती परा ते येई घरा अशी एक उत्कृष्ट मन आहे. दुसऱ्यांचे वाईट व्हावे, त्यांचे अकल्याण व्हावे अशी जे इच्छा करतात त्यांचा एका बाजूने पुण्यक्षय होतो व दुसऱ्या बाजूने पापसंचय होतो. याच्या उलट सर्वांचे कल्याण व्हावे, सर्व सुखी व्हावेत, सर्वांचे भले व्हावे अशी जे मनापासून प्रार्थना करतात त्यांच्या पापांचा क्षय होतो व पुण्यसंचय होऊन परिणामी त्यांना त्याच गोष्टी प्राप्त होतात. म्हणून तुकाराम महाराज उपदेश करतात, न घडो कोणाही भूताचा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ज्ञानेश्वर महाराज प्रार्थना करतात, सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईचे. या संकल्पनेला धरून सद्गुरूंनी विश्वप्रार्थनेची निर्मिती केली आहे. नामस्मरण करायला लोक कंटाळा करतात, त्यामुळे सद्गुरूंनी विश्वप्रार्थना तयार केली. विश्वप्रार्थनेतील शब्द सर्वसामान्यपणे लोकांना समजतात, त्यामुळे लोकांना त्यांची गोडी लागते व ते आवडीने करतात. विश्वप्रार्थनेमध्ये सुंदर विचार आहेत व त्यांच्यामुळे प्रपंच सुखाचा होतो. यामुळे लोक ते आवडीने करतात व त्याचा त्यांना फायदा होतो. तर अशी ही विश्वप्रार्थना तुमच्या सर्वांच्या आयुष्यात फळू दे ही सद्गुरूचरणी प्रार्थना. आणि मी विश्वप्रार्थना म्हणून थांबते. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. एक सांगायचं होतं, सध्या सद्गुरूंचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. जसं तुम्ही इथे हा लोगो बघताय, हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे त्यांचे जे पुत्र आहेत प्रल्हाद पै यांच्या संकल्पनेतून घरोघरी विश्वप्रार्थना हा एक उपक्रम सुरू केला आहे. तर ही जी विश्वप्रार्थना आहे ही तुम्हाला सुख, समृद्धी, यश, समाधान सगळं काही मिळवून देणारी आहे. तर ही विश्वप्रार्थना प्रत्येक घरी म्हणजे ज्यांना करायची आहे 20 मिनटं ही विश्वप्रार्थना करायची, घरोघरी विश्वप्रार्थना पोहोचावी म्हणून हा उपक्रम सुरू करतात. जर कोणाला करायचं असेल तर मी आणि माझ्यासोबत जर कोणी येणार असेल तर आपण सामूहिक विश्वप्रार्थना ही करू शकतो, ज्याने आपल्या घरामध्ये त्या वातावरणामध्ये खूप पॉझिटिव्ह असे व्हायब्रेशन्स तयार होतील आणि ज्याने तुम्ही सुखी आणि समाधानी ऐश्वर्ययुक्त असं जीवन जगू शकाल अशी मी प्रार्थना करते. आणि त्याचे खूप लाभ आहेत. इथे जीवनविद्येची वेबसाईट दिली आहे, यावर तुम्ही जाऊन इन्फॉर्मेशन बघू शकता जीवनविद्येची. या सगळं आहे इथे. आणि हे पिक्चर आहे ते मी आत्ता जे पुस्तक वाचलं आहे त्याचं आहे आणि हे जीवनविद्येचा लोगो आहे. सो तुम्ही त्या साईटवर बघून किंवा जीवनविद्या इंडियाची पण जीवनविद्या ORG ही साईट आहे, तर दोन्हीकडे कुठेही जाऊन तुम्ही याची इन्फॉर्मेशन घेऊ शकता. सो ही जीवनविद्या ॲक्च्युली लॉज ऑफ नेचरवर बेस्ड आहे, प्रॅक्टिकल आहे आणि याचे खूप फायदे होतात. सो तुम्ही ही संकल्पना जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही त्यावर तुम्ही जाऊन साईट्सवर जाऊन इन्फॉर्मेशन घेऊ शकता किंवा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांची वेबसाईट आहे, त्यांचे फ्री कॉन्फरन्स कॉल्स असतात आणि त्यांची यूट्यूब चॅनल्स आहेत ज्यावर खूप इन्फॉर्मेशन आहे. सद्गुरूंचे प्रवचनं आहेत, प्रल्हाद दादांचे लेक्चर्स आहेत, त्यावर लाईफ मॅनेजमेंट सिरीज आणि प्रल्हाद पै स्पीक्स हे वेबिनार सिरीज पण आहे, ज्याने तुमच्या पर्सनल, प्रोफेशनल, स्पिरिच्युअल सगळ्याच लाईफमध्ये खूप समाधान मिळेल आणि खूप ग्रोथ होईल अशी इन्फॉर्मेशन आहे. तर तुम्ही नक्की जावं आणि बघावं अशी माझी इच्छा आहे. आणि काही पण इन्फॉर्मेशन लागली तर मला विचारा, मी सांगू शकेल. सो थँक्यू सो मच. झालं.